आई तुम्हाला पटकन काहीतरी खायला बनवू का? खायला आत्ताच खाऊन आलो ना. अरे माझ्यासाठी विचारते ती, कळलं? नाही नाही नको अशू, पोट खूप भरलंय माझे. मी आता ना जाऊन झोपते जरा. मी पण निघते, खूप उशीर झालाय. ए इतक्या रात्रीचे घरी नको जाऊस, इथेच थांब आता. अरे उद्या परत यायचंच आहे ना. अगं म्हणूनच म्हणतोय इथेच थांब. मी करतो दादाला फोन. म्हणजे परवा कळणार आहे का आपल्याला? हो, म्हणजे युरिन टेस्ट करून घेऊ, म्हणजे प्रेग्नन्सी आहे की नाही ते कळेल. येते मी. बाय. ओके बाय. हा कसला नवीन हट्ट. अशा तुला लाज नाही वाटत? उद्या मी जातोय. उद्याची रात्र आपण एअरपोर्टवर असू. निदान आजची एक रात्र तरी एकत्र राहूया. उद्यापासून वर्षभर आपण एकमेकांपासून लांब राहणार. मला कल्पनाच नाही करवत आहे. असं तूच सांग, कसं जगायचं मी? फोन दे. हॅलो दादा, अश्विनी बोलते. मी या समीरकडेच राहणार आहे. आई आल्यात ना, त्यांच्यासोबत कोणीतरी हवं. ठेवते. पण असं वागायला नको होतं. खरंच असं वाटतंय तुला? म्हणजे मागाशी काही तसं नाही वाटलं मला. काय करतेस? मला ऐकस तू. पण तू खूप छान आहेस. तेव्हा आज समीर जाणार. इतकी वर्ष ज्या गोष्टी मी टाळत आले, त्यासाठी त्याला नाराज करत राहिले, ते शेवटी काल रात्री. तेव्हा मी चुकलो नाही ना? नाही, माझ्यावर हक्क आहे त्याचा. रोहन, मला तुला थँक्स म्हणायचं आहे. थँक्स? तू फक्त रूम पार्टनर नव्हतास, नाहीयेस, दोस्त होतो आपण. सम्या, यार दोस्त होतो काय यार? आपण दोस्त आहोत. फ्रेंडशिप मध्ये भांडणं होत असतात यार. जालन्याहून रोहन मी इथे एकटा आलो, आणि जर तू नसतास ना तर मी नसतो टिकलो यार. सकाळी नवऱ्याला लुटून झालं तर भाऊरायाला लुटतेस. कैलाश भाऊ, अजून आपला नंबर यायचा आहे बरं का? हो, ते मला माहितीच आहे, तू मला लुटणार आहेस ते. तुला आम्हा दोघांतर्फे ऑल दी बेस्ट. थँक्स. आशूची काळजी घ्या. सम्या यार, हे काय सांगायला हवं का? ठेवणारच. ए मला ऑल दी बेस्ट विश कर ना. एक छान आणि गुटगुटीत बाळ होऊ दे मला. गॉड ब्लेस यू. थांबा, आता धर ना. ही रहा.